नमस्कार मित्रांनो, हे बघा 17/7/2023चं परिपत्रक. तुम्ही सांगत असेल की हे जुनं परिपत्रक दाखवताय तुम्ही, तर नक्की हे पेसा भरतीसाठी इंटरेस्टिंग आहे. जे एस-टी पेसावाले मुले त्यांच्यासाठी एकदम इंटरेस्टिंग आहे. आणि परत आज हे परिपत्रक दाखवण्यामागचं कारण म्हणजे अजून एक इम्पॉर्टंट आहे विचार माझ्याकडे थिंग आहे, की तुम्ही जो कोर्टाचा निकाल लागलेला आहे, म्हणजे अजून कोर्टाचा निकाल लागलेला नाही, जो कोर्टाने स्टे लावला आहे भरतीवरती, त्याचा नक्कीच पेसा विद्यार्थ्यांना फायदा आहे. तर तुम्ही निराश झाले असेल, हताश झाले असेल, की तारीख पे तारीख चालू आहे, पण तसं काही नाराज होऊ नका तुम्ही, नक्कीच फायदा होईल. लेट पण थेट काम होईल. तर कशाप्रकारे तर आपण जाणून घेऊ. आधी हा PDF बघू आपण काय आहे, मग त्याच्यानंतर सांगतो मी की आपल्याला फायदा कशाप्रकारे आहे. तर बघा, सरळ सेवा भरती 2023 तलाठी संवर्ग. बघा खाली पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत. तर बघा तुम्ही वाचू शकत असेल. मी तुमचा जास्त टाईम घेणार नाही, डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. काही व्हिडिओ मोठा करणार नाही मी, पण नक्की फायदा आहे. अजून सांगतो तुम्हाला मी, नाराज होऊ नका तुम्ही. हा स्टेज एवढा 4-5 महिने अजून लेट जायला पाहिजे, अजून टाईम लागला पाहिजे कोर्टाच्या निकालासाठी, तर नक्कीच फायदा होईल. जर पेसाच्या बाजूने लागला तर फायदाच होईल. फायदा कोणाचा होईल तेही सांगतो मी. तर बघा इथं काय म्हटलं आहे, तुम्ही शॉर्टकटच सांगतो तुम्हाला मी. शासन निर्णयानुसार तलाठी भरती कामे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी पेसा क्षेत्रातून अर्ज सादर केला आहे, अशा उमेदवारांना पदभरती कामे आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे त्यांनी ज्या जिल्ह्याकरिता अर्ज सादर केला आहे, त्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या पदासोबतच पेसा क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या तसेच खुल्या प्रवर्गातील पदांवर निवडीकरता विचार करण्यात येणार आहे. म्हणजे जे पेसा क्षेत्रात अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांना पेसाबाहेरसुद्धा विचार करण्यात येतील फक्त त्यांच्याच जिल्ह्यात. आणि ओपनमध्ये सुद्धा विचार करण्यात येतील. जर तुमचे गुण चांगले असेल तर ओपनमध्ये सुद्धा विचार होईल. परत नॉन पेसामध्ये म्हणजे जनरल एस-टी तिथंसुद्धा तुमचा विचार होईल. आणि अजून कमी गुण असेल तर मग पेसामध्ये विचार करण्यात येईल तुमचा. तर अजून माहीत सांगत होतो तुम्हाला की मी कोर्टाचा स्टे हा फायदा कशाप्रकारे आहे. कारण की यावर्षी एकदम मोठी भरती निघाली. आरोग्य भरती झाली, जिल्हा परिषद भरती झाली, त्याच्यातच ग्रामसेवक, भरपूर असे आले. पाणी पुरवठा विभागामध्ये 4-5 विभागामध्ये भरती आल्या. सगळीकडे भरलं असेल पोरांनी. परत काही MPSCचा सुद्धा क्लर्कचा मेन निकाल बाकी आहे. तर स्टेचा फायदा कशाप्रकारे होऊ शकतो. तर जे मुले सिलेक्शन झाले असेल निवड यादीत त्यांचे नावं येतील. ते जर अदर ठिकाणी जॉईन झाले किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं, फॉर एक्झाम्पल MPSC क्लर्कमध्ये किंवा हे आपले ग्रामसेवक भरती, पाणी पुरवठा विभागमध्ये किंवा आरोग्य विभाग किंवा ZDPमध्ये, तर मग जे वेटिंग लिस्टवर असेल त्यांना ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजे त्यांचा विचार करण्यात येईल. तर हा अशा प्रकारे फायदा होईल. तर नक्कीच जर ही भरती येतील लांब गेली तरी तुम्ही घाबरू नका किंवा निराश होऊ नका, टेन्शन घेऊ नका. नक्कीच जे स्टेवरती असेल म्हणजे ही दुसरी वेटिंग लिस्टवर असेल त्यांचा फायदा होईल. म्हणून नक्कीच चांगला निर्णय कोर्टाचा जो होत आहे, अच्छे के लिए होत आहे, लेट पण थेट. नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, थँक्यू. अशाच पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जसा पेसाचा निकाल आला किंवा कोर्टाचा निर्णय आला तुम्हाला मी सांगेल. परत तारीख पे तारीख चालू आहे, तर कृपया खरंच चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच तुमचा फायदा होईल. थँक्यू. धन्यवाद.